आवळ्याचं तेल आपण विकतच आणतो, पण तुम्हाला माहिती आहे हे तेल घरी बनवायला खूप सोपं आहे. खरं सांगू तर डिलिव्हरी नंतर जो काही माझा हेअरफॉल होता ना, तो फक्त आणि फक्त हा तेल वापरूनच गेलेला आहे. आता या सीझन मध्ये काही आवळा भेटत नाही, म्हणून जसे आवळे भेटले तसेच मी यामध्ये वापरणार आहे. त्यामुळे एकदाही बघून जज करू नका की कसे आवळे वापरलेले आहे, कारण की ना हे आवळे या सीझन मध्ये भेटत नाही. अक्षरशः मी 70 रुपये पावशाने हे आवळे विकत घेऊन आलेले आहे. बरं असो, आवळे मी छान असे बारीक बारीक चॉप करून घेतले. आधी स्वच्छ धुतले होते बरं का. त्यानंतर सोबतच बारीक चिरलेला कांदा, थोडासा कढीपत्ता आणि मेथीचे दाणे घेतलेले आहे. आता जे काही आवळे आहे ते मी चॉपरने छान असे बारीक करून घेतलेले आहे. तुम्ही हवं असेल तर मिक्सरमध्ये पेस्ट सुद्धा करून घेऊ शकतात. तुमच्याकडे जास्वंदाची फुलं आणि ॲलोवेरा जर असेल ना, तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये ऍड करू शकतात. त्याने तुमचे केस खूपच छान शायनी स्मूथ होतील. इथं मी पावशेर आवळ्यांसाठी अर्धा लिटर तेल घेतलेलं आहे, जे की खोबऱ्याचं तेल आहे. यामध्ये आपण सगळी जिन्नस ऍड करूया आणि कमी फ्लेमवरती आपल्याला हे तेल छान असं काळाकुट्ट होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे. आता तेल जसं जसं शिजत जाईल ना, तसं तसं याचा रंग जो आहे तो थोडासा काळपट होत जाईल. काही अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात. आता या स्टेजवरती आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तेल आपल्याला कम्प्लिटली थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला हे तेल चाळून घ्यायचं आहे. आता हे जिन्नस आपल्या काही कामाची नाही, हे आपण टाकून देऊ शकतो. आणि बघू शकतात आपलं मस्त असं आवळ्याचं तेल घरच्या घरी बनवून तयार झालेलं आहे. यामध्ये आपण कांदा वापरलेला आहे, त्यामुळे कांद्याचा वास तुम्हाला येऊ शकतो, पण हेअर वॉश नंतर कांद्याचा वास अजिबात येणार नाही.